महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे आणि यावेळी चर्चा एखाद्या आमदाराची नाही तर थेट उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेल्या मोठ्या फुटीनंतर आता महाराष्ट्रातही तसाच राजकीय भूकंप होणार का? ठाकरे गटाचे तब्बल 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे स्वतः उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. हा केवळ योगायोग आहे का की पडद्यामागे काहीतरी मोठं शिस्त आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर खरंच ठाकरे गटाचे खासदार फुटले तर त्याचा सर्वात मोठा फायदा भाजपला आणि सर्वात मोठा फटका कोणाला बसणार? सगळं काही समजून घेऊयात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. सध्या देशाच्या राजकारणात 2 घटनांची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिली घटना म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये झालेली मोठी फूट. मिळालेल्या माहितीनुसार टीएमसीच्या 29 पैकी तब्बल 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याची तयारी केली आहे. यामध्ये पक्षाचे महत्त्वाचे चेहरे आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जाणारे काही खासदारही असल्याचं सांगितलं जात आहे. या खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे. जर हे घडलं तर लोकसभेतील भाजप आणि एनडीएचं संख्याबळ आणखी मजबूत होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दुसरी मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ऑपरेशन टायगर. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील काही खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दिल्लीत बैठक झाली. विशेष म्हणजे ही बैठक एका केंद्रीय मंत्र्याच्या निवासस्थानी झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे 7 खासदार उपस्थित होते असा दावा केला जातोय. इतकंच नाही, या खासदारांना भविष्यात केंद्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, समित्यांमध्ये स्थान आणि राजकीय संधी देण्याचा प्रस्तावही चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. जरी या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी राजकीय वर्तुळात या चर्चांनी मोठं वातावरण निर्माण केलंय. या चर्चांना आणखी बळ मिळालं ते शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या वक्तव्यामुळे. भरत गोगावले यांनी थेट दावा केला की ठाकरे गटाचे 7 खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असली तरी आता पाणी डोक्याच्या वर गेलंय. ज्या खासदारांनी निर्णय घेतला आहे ते आता मागे फिरतील असं वाटत नाही. गोगावले यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं. पण याच वेळी दुसरीकडे ठाकरे गटाकडून वेगळेच संकेत दिले जात आहेत. ठाकरे सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. ते म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खुश आहे. माझे एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत, म्हणजे मी त्यांच्या पक्षात जाणार असा अर्थ होत नाही. मला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र त्याच वेळी त्यांनी पक्षात काही नाराजी असल्याचंही मान्य केलं. यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळण्याऐवजी आणखी प्रश्न निर्माण झाले. दरम्यान ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले, आमचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. आता हे विधान विरोधकांनी केलं असतं तर वेगळी गोष्ट होती, पण स्वतः ठाकरे गटातील मोठ्या नेत्यानेच अशी कबुली दिल्यामुळे या चर्चांना अधिक गांभीर्यानं पाहिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक केवळ नियमित बैठक आहे की ऑपरेशन टायगर रोखण्यासाठीची रणनीती? हा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय. कारण जर सर्व काही सुरळीत असतं तर अचानक अशी बैठक बोलावण्याची गरज का पडली? या संपूर्ण प्रकरणावर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली. शिरसाट म्हणाले, ही बैठक म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. लोक आता स्वतःहून पक्ष सोडत आहेत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आता या संपूर्ण घडामोडीकडे मोठ्या चित्रातून पाहिलं तर काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. पहिला प्रश्न, लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील काही खासदार नाराज आहेत का? दुसरा प्रश्न, दिल्लीतील बैठका आणि संपर्क मोहिमा खरोखर सुरू आहेत का? आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर खरंच 7 खासदार फुटले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल?
कारण ठाकरे गटासाठी हा केवळ संख्येचा प्रश्न नाही, हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. 2022 मध्ये आमदार गेले, त्यानंतर पक्ष चिन्ह गेलं आणि आता जर खासदारांमध्येही फूट पडली तर त्याचा थेट परिणाम उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रीय राजकारणातील वजनावर होऊ शकतो. सध्या तरी सर्व काही दावे प्रतिदावे राजकीय चर्चांच्या पातळीवर आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, मातोश्रीवरील ही बैठक आता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण या बैठकीनंतर ऑपरेशन टायगर फक्त अफवा राहणार की महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढचा मोठा भूकंप ठरणार याचं उत्तर पुढील काही दिवसात मिळणार आहे. तोपर्यंत राजकारणात काहीही अशक्य नसतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तर अजिबातच नाही. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.